सुखी राहावा. तेवढं नाही जमायचं. मी तर म्हणते लेकीला ठेवून घ्या माहेरी. असं म्हणू ना गाजी. आता हे घर तिचं नाही राहिलं. ती बी पाहुणीच आहे की इथं. मला बी सोसवना आता. माझ्या लेकाच्या नशिबात बायकोचं सुखच नाही. काय करावं. गंगे, आता सासरच्या माणसांची काळजी घे. अन त्यासनी काय बी ऊन पडलं नाही पाहिजे. सत्य, जपून राहा बाय. तुझ्या बी वाट्याला आज काय वाढून ठेवलं असतं. पर तुझ्यावर कृपा आहे म्हणून समद संकट टळलं बघ. चालायचं का मग. आव थांबा, हात कुठेतरी लावू द्या. सत्य, पुण्यांदा ये हा. आता तूच ये आमच्या घरी. भाई, मी बाळवान बी मला धाडते. हा, नाही म्या नाही जाणार कुठं. तुझी वाट कोण बघायला लागलंय. गंगूताई, तुला काय बी वाटलं तर सांगावा धाड. देवपाला पोलिसांनी पकडून नेलं म्हणून काळजी नाही. नाहीतर मी सत्याला धाडलंच नसतं. आय निघते म्या. सत्य ये. नग तू रागवतोस. भ्या वाटत मला. अगं नाही रागवत. ये. आजाला इसरू नग. आण लवकर ये. हा, मग आपण शेतावर जाऊ. तिकडे खेळू. तुला ये नसतो आणि बाळ मामासनी बी ये नसतो. अरे बाळा खेळला ना मग तुझ्याशी. मला भातुकली खेळायची होती. पर बाळ मामा नाही म्हणलं. तर मग आधी सांगायचं नाही का. दोन दणक दिला असं त्याला. तू त्यासनी मारू नग.
बर आणि आजीवर बी रागवलं बघ. नाही रागवत हा? बरं जावय बापू, तुम्ही कर्नाटकला मेंढ्या घेऊन जाल त्याआधी येऊन जाईन मी. म्हणजे काय काम आहे? माझ्या डोसक्यात हाय कपाळाला बी धाडाव तुमच्या संग. हा? आता हे काय मध्येच? बोलू त्यावर सांगतो नंतर हा. उगा आमच्या डोक्याला ताप ना ग. आणि मी आता तरी कशाला येतोय? चला निघतो आम्ही. चल जोंधळ्याचं पोत आहे मागावून धाडतो. अहो मी घेऊन गेलो असतो की. सांच्याला पोस्ट करतो. चला ही तर सांज व्हायची. होय आया बा येते. होय. काळजी घे. अप्पा, अय्यो गुंडप्पा, मला खूप भूक लागली आहे. अय्यो अय्यो वैजंता, अय्यो गुंडप्पाला भूक लागली की हो, नाश्ता आण की पटकन. आले आले घे. अव्वा, भरव. अय्यो गुंडप्पा मी भरवतो थांब. लोभ येईल दाराला, तू घेऊ नको त्याला घराला. साधी गोष्ट नाही, तू आवर धन्याला, नाहीतर मुक्षील आयुष्यभराच्या सुखाला. हेनरी, पिंगळा जे बोलला त्याचा नेमका अर्थ काय समजायचा म्हणते मी. अय्यो अय्यो अजून आहेच का डोक्यात म्हणतो मी. मग ही काय साधी गोष्ट आहे का? अरे विसरून जा आणि कामाचं काय ते बघ. सकाळी सकाळी माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस. काय झालं? मला तर कळत नाही तुम्ही काय बोलतायत ते. अय्यो गुंडप्पा, सकाळी दारात पिंगळा येऊन गेला. अय्यो त्याने भविष्य सांगितले, तेव्हापासून तुझी अव्वा काळजीत आहे बघा. काय सांगितलंय त्यांनी? काही नाही, तू यात पडू नकोस. अय्यो आणि तू पण तो विषय काढू नकोस परत. कोणाचे किती ऐकायचे याचा विचार करता आला पाहिजे म्हणतो मी. पण मी काय म्हणते, त्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही कसलाही लोभ ठेवू नका. अय्यो अय्यो, तू मला ओळखतेस की ते बाहेरच्या माणसाला. अय्यो इतका वाईट आहे मी. अय्यो मी असे कुठे म्हणाले पण. अय्यो अय्यो, हे सगळं कोणासाठी करतो मी? अय्यो तुझ्यासाठी, माझ्या गुंडप्पासाठी. लोभ ठेवू नका म्हणे.
अय्यो पण पिंगळाने सांगितलेले भविष्य खरे ठरते म्हणे. अयो खोटे ठरणार, मी सांगतो. माझ्या विषयी पण काय बोलला आहे का तो? नाही रे माझे गुंडू. अयो तू बोल अजून त्याच्या समोर, म्हणजे तो विचारील प्रश्न परत 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 परत. ठीक, नाही बोलत. आणि हा विषय इथेच संपला, लक्षात असू दे. हो. का कोण जाणे, मला खूप भीती वाटते बघा. माझ्या गुंडप्पाला काही होणार तर नाही ना? अय्यो अय्यो वैजंता, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नको असं म्हणतो मी. रातच्याला जसं म्हणला होता तसं शेतातच जाणार आहे ना व. मग कुठं जाऊ? दुसरी जागा आहे का कुठं जायला? सरळ का बोलत नाही हो तुम्ही? सरळच बोलतोय की. रोजच्या भानगडीत शेतावर तरी जायला झालं आहे का? बांधावर तण वाढला असणार, पानझड आहे, पालापाचवा साचला असणार. अगं मी असं म्हणत होते का चाललाच आहे तर बाळवण भीमाला बी संग घेऊन जावा. म्हणजे झालंच मग काम. बा मी एक काम करल. चंदूलाल शेडजींच्या वाड्यावर किती काम केली आहेत. काय लागे भीमा, तू चल पाहिजे. हाय, आता ह्यो घरात बसून काय करल? आणि गावात गेला का त्याच्या वाटेला कुणी ना कुणी जाणारच. मग तुम्हीच परत त्याला बोलणार. बा मी कामच करल. बर चला, पर तिथं जाऊन डोसक्याला ताप देऊ नका माझ्या. नाही द्यायचा, नाही द्यायचा. या 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 मागच्या कोठारात जाऊ द्या पोती, कळले? आणि सगळी पोती ठेवून झाली की मागच्या दारानेच निघून जा. परत तोंड दाखवायची गरज नाही. जा पटापट. अयो निघा 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 निघा. अयो महादेवा महालिंगराय. हेनरी, हो मध्येच कसली पोती? अयो मध्येच कसली पोती नाही, कर वसुलीची पोती आहेत. कर वसूल केल्यानंतर गावाबाहेरच ठेवली होती, आत्ता आणली घरात परत. अय्यो अयो, पण लोकांनी बघितलं तर काय म्हणतील? अयो त्यांना काय ठाऊक कोणाची पोती आहे तर म्हणून. पंच येऊ का? अय्यो अय्यो. हे तात्या, अरे आलास की बाबा घरात? यायच्या आधी विचारायचं असतं. मी ऐक मग. अहो ते आय माय करायच्या नादात बातमी सांगायची राहून जाईन. सांग बाबा, नमनाला घडाभर तेल नको. हा अहो ती गोदा आहे ना, नाथाची बायको. अय्यो माहित आहे की रे, पुढे बोल.
छोट मालक सांगतो की ती गोदा आहे ना, ती पहाटेच्याला गेली ती बाहेर आणि उजाडल्यावर असं समजलं का ती अशी निपचित पडली होती. आणि तिघांच्या बी भाकर याच्यात बांधून दिल्या आहेत, म्हणजे मला परत यायला नग तिथं. आज काम करतो आणि तिथंच न्यारी करून घेतो. चल भीमा दा दे. हे दे. आबा, मी हा काय म्हणते, घरात जे बी काय झालं आता समजा विसरून जावं आणि पोळ्यांशी जरा मायेनं बोला. तुम्ही जर असं वागलात तर त्यांच्यापाशी माया कुठून राहणार हो. आणि आता दुसरा कसला बी विचार करू नका. काम करायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि सुखाचं 2 घास खायचं. निघतो म्या. जी, एक विचारू का? बोला. सोन्याचं दागिनं घरात आलं तेव्हापासनं तसंच आहेत. चांगलंच आहे की. नाही म्हणजे म्या घालीन म्हणत होते. त्यात काय विचारायचंय, घाला की. मी अभि तयारी करतो. वय हा ना, सांच्याला उशीर करू नका. अय्यो, काय बोलतोस काय? कुठे? त्या देवळाच्या वाटेवर. अय्यो, पण कसे काय झाले हे? काही समजले का? आता काय ती घाबरली बा, काही बोलतच नाही. काय तिने पाहिलं कोणाच ठाऊक. मी नाही जाणार त्या देवळाकडे. मला खूप भीती वाटते. गुंडप्पा, अयो ती काठी आण रे. आणि ये तात्या, तू असं समोर ये. मी काय केलं? माझं काय चुकलं? अय्य, सकाळी सकाळी अशी घाणेरडी बातमी आणण्यासाठी कोणी सांगितलं रे तुला? हो, जर सांगितलं नाही तर तुम्ही म्हणता काहून नाही सांगितलं? अय्य, याच्या पुढे चांगली बातमी असेल तरच यायचं वाड्यावर सकाळी सकाळी. अय्य, बरोबर जातो मी. पर ध्यानात ठेवा, हे काय साधी गोष्ट नाही. अय्य, निघ की रे तात्या, निघ की रे. इंद्री, मी काय म्हणत होते तसेच घडले बघा. माझी काळजी खरी ठरली असे वाटते. अय्य, वैजंता, आता तू सुतावरनं स्वर्ग गाठू नकोस म्हणजे मिळवली. अव्वा, तू पण त्या देवळाच्या वाटेवर जाऊ नकोस. नाही जाणार रे माझ्या गुंडू, काळजी करू नकोस, काही होणार नाही मला. अय्यो, चला चला, खूप काम पडले आहेत अजून घरात. मी काय सांगते ते ऐका. बरेच दिवस झाले आपण गुरुजींकडे गेलो नाही. त्यांचे पण आता वय झाले आहे. त्या निमित्ताने आपण जाऊ आणि पत्रिका बघून येऊ म्हणते. अय्यो, गावात घाबरण्यासारखे काहीही झालेले नाही आणि आपण तर घाबरायचे नाहीच नाही. अहो, 1 दिवसात जाऊन येऊ म्हणते मी, नाही का म्हणताय? अय्यो, गावात एक बाई लिपचित पडली. अय्यो, पिंगळा सकाळी येऊन काहीतरी सांगून गेला. अय्यो, म्हणून लगेच पत्रिका. अय्यो, अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा. अय्यो,
मला बाहेर काढ.